पण आम्ही इंद्रियांचे गुलाम झालेलो आहेत. वाईट किंवा चांगलं याच्यामध्ये आम्ही ऐकण्यात आणि सांगण्यात बोलण्यात गुरफटून गेलेलो आहे आणि ते विनाकारण असतं. लक्षात घ्या, अनेक गोष्टी तुम्ही बड 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 दिवसभर करता. गरज आहे का हो इतकी बोलायची? काही लोकांना पोट फुगतं नाही बोललं, कोणी नाही सापडलं तर दुसऱ्याच्या घरी जाऊन, शेजारच्या घरी जाऊन बोलतील, उभा राहतील आणि बोलत असतील. आणि पोट फुगलंय, ती हवा पूर्ण बाहेर ज्यावेळेस येईल मग ते आत गेलं की मग येतात. काही गरज नसते. आज काय बोर झाले होते, म्हटलं चलावं तुम्हाला भेटायला. आजकाल तर फोन झालेत, फोनवर अर्धा अर्धा तास चालतं. प्रत्यक्ष भेटल्यानंतर 10 मिनटं बोलत नाहीत, पण फोन अर्धा तास काय बोलतात. काय चाललंय? काही नाही, बसले होते तांदूळ निवडीत. काही गरज? अनावश्यक किती खडेच फार आहेत बरं का. त्या ओमनवरच्या दुकानावरून आले ना, फार खडे. ते म्हणजे आम्हाला असंच एका दुकानदारानं फसवलं. हे वायफट गप्पा सुरू झाल्या. कुठून त्याची एक हे निघाली, कशाला फोन केला होता, शेवटी आखरीला सांगितलं जातं. पोरगा अभ्यास करत नाही, तुमचं नाही आमचंही करत नाही, काही गरज नाही. 4 वाक्यात संपणारी गोष्ट. आघळ पघळ बिलही वाढतं. वायफट गप्पांमध्ये आपण घातला वेळ, आणि आम्हाला वेळ नाही म्हणणं. पुन्हा नाही काही झालं तर झोप फार मोठं हत्यार आहे. केव्हाही झोपतात. खाताना फक्त झोपत नाही, बाकी केव्हाही झोपू शकतात माणसं. दुपारी झोपायचं, रात्री झोपायचं, सकाळी झोपायचं, उठायचं लेट. फार कमी वेळ जागतात. चालताना जर झोपता आलं असतं ना, माणसं अशीच चालली असती अधर. म्हणजेच राग वय ह्या नादलहरी ह्याच्यात माणसं रमतात. सर्प म्हणतात, बीन वाजवली की तो डुलायला लागतो, पकडल्या जातो. शब्दांची मती आहे. हरिण सुमधुर असं वाद्य ते टुई टुई वाजवलं की हरिण मुग्ध होतो, त्याच वेळेस पकडल्या जातो. आपणही ह्या नादलहरींनी, वाईट आणि चांगल्या नादलहरींनी पकडल्या जातो आणि आपला सत्यानाश होतो. विषयांचे गुलाम आहेत आम्ही. काय करावं, कोणीच आज भेटत नाही हो, कोणाशी बोलावं. आणि शेवटी साधना तर इतकी सुंदर असते, त्यावेळेस तर मनातल्या मनात फारच बोलता येतं. कंटिन्युअस बडबड 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 मनाची चालते. साधना करणारे काही वेळेस ज्यावेळेस साधक सांगतात आमचं मन लागत नाही साधनेमध्ये, त्यावेळेस पहा कंटिन्युअस मन बडबड 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 करीत राहतस. लिहून काढा, पागलखान्यात नेऊन टाकावं लागेल. लिहून काढा मन काय काय विचार करतं. ही बडबड देखील एक शब्द आहे. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जेव पुचेणी संगे कारण संतोष खेदा. मऊ व कठीण हे स्पर्श या विषयांचे 2 गुण आहेत. आता शब्द झाले, आता स्पर्श. शब्द प्रभाव देखील टाकतात. शब्द व्यक्तिमत्व बदलतात. काही माणसांच्या वाणीमध्ये, वक्तृत्वामध्ये असा प्रभाव असतो, जीवन सगळं बदलतं. जीवन बदलतं. तपस्वी सामर्थ्य शब्दांमधून प्रकट होत असतं. भाव जगत निर्माण करण्याची शक्ती असते. पूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याची त्याच्यामध्ये शक्ती असते. हे देखील शब्द आहेत. त्याच्यातही माणसं गुंग होतात, पण ती चांगली गोष्ट आहे. आपण वाईट गोष्टीत गुंगतो ती गोष्ट वेगळी. बोर पिक्चर असला तरी 3 तास पाहतो आणि मग सांगतो काय बोर होता. अरे पण का घातला रे वेळ? का घातला? नाही, शेवटपर्यंत बोर आहे का ते पाहिलं? का मध्ये मध्ये काही थोडंसं काय चांगलं? मऊ व कठीण स्पर्श विषयांचे 2 गुण आहेत. शब्दांचं झालं, आता स्पर्श. शब्द स्पर्श. शब्द स्पर्श कोणाचा विषय?
त्वचेचा, स्किन, स्पर्श, चांगले आणि वाईट, चांगला आणि वाईट स्पर्श कळतो. चांगला स्पर्श, आपण स्पर्शाचे गुलाम आहोत, लक्षात घ्या. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श. आपल्याला कोणी स्पर्शच केला नाही, काय होईल? आम्ही स्पर्श करण्याचे गुलाम आहोत. स्पर्श चांगला आवश्यक वाटतो. लहान पोरालाही स्पर्श हवा असतो. बालक जन्मल्याबरोबर तो स्पर्श चाहतो. त्याला स्पर्श कळतो बरं का, बाकी काही कळत नाही. आईचा स्पर्श आणि दाईचा स्पर्श, दोन्ही स्पर्श त्याला कळतं. त्याला आई कळत नाही. लक्षात घ्या, मोलकरणीकडे कुठलाही छोटा मुलगा राहत नाही. आईची माया, मायावी मायेचा स्पर्श, स्नेहाचा स्पर्श, हे सगळं कळतात. प्रेमाचा स्पर्श, द्वेषाचा स्पर्श, त्या स्पर्शातनं हे सगळं ट्रान्समिट होत असतं. कोमल स्पर्श, मृदू स्पर्श, भगवान माता लक्ष्मीचा स्पर्श जो विष्णूच्या पदकमलाला होतो. लक्षात घ्या, लक्ष्मी महाविष्णूचे चरण कमल नेहमी गुदगुल्या करते. फार मोठा स्पर्शाचा परिणाम आहे. मी तर स्पर्शाचे प्रयोगच सांगतो, तुम्ही करून पहा. स्वतःच्या पायाला नाही कोणी केलं तर, बायको असेल तर म्हणावं तू माझ्या पायाला कर, नवरा असेल तर त्याच्या पायाला, तळ पायाला करायचा. हाताने करा, फारच खराब पाय असतील तर पेननी करा, की तो स्वतःही त्याच्या पायाला हात लावित नसेल तर पेनने करायचं. मी कसा लावू? हळूच असे स्पर्श, खरं नाही करायचं, एकदम गुदगुल्या टाईप. श्वास किती वाढतात. डेफिशियट जे तुमचं श्वासांचा कोठा कमी झालेला आहे, ज्याच्यामुळे शक्ती क्षीण झालेली आहे, ती किती लवकर भरपाई होते ती पहा. आणि त्याला सांगायचं तू श्वास घेत राहा. हा संपूर्ण अंगावर स्पर्श करता येतो. आता ह्या माध्यमातून तुम्हाला सहज सांगून दिलंय. स्पर्श, स्पर्शन, भक्तीचं स्पर्श एक माध्यम आहे. शब्दम स्पर्शम, स्पर्श एक माध्यम आहे, पण लोकांना ते कळालेलं नाही. गुरु ज्यावेळेस स्पर्श करतात, डोक्यावर ते हात ठेवतात, पण त्यांनी हेतू जर प्रगट केला त्याच्यातनं ट्रान्समिशन होतं, शक्ती संक्रांत होते, शक्ती त्याच्या शरीरात जाते आणि उद्बोधन करते. आईचा स्पर्श, मायेचा स्पर्श पोरांची बुद्धी वाढवतं असं सायंटिस्ट म्हणतात. मायेने प्रेमाने केलेला जवळ घेऊन अंगाला बिलगतं ना बालक, त्याची बुद्धी वाढते, डेव्हलप होते, प्रेम त्याच्यात निर्माण होत असतं. मायेने कोणाच्या तोंडावरून हात फिरवला तर पहा किती त्याला चांगलं वाटतं, आणि थोबाडीत मारलं तोही स्पर्शच असतो बरं का. तोंडात दोन दिली, मी स्पर्श केला, म्हणजे त्याच्यातनं राग द्वेष स्पर्शामधून निर्माण होतं. सद्गुण स्पर्शामधून डेव्हलप होतात. कामवासनाही स्पर्शातून डेव्हलप होते,
प्रेम देखील स्पर्शातून डेव्हलप होतं, आनंद देखील स्पर्शातून डेव्हलप होतं, द्वेष देखील स्पर्शातून डेव्हलप होतं, राग देखील स्पर्शातून डेव्हलप होतो. ह्या सगळ्या दुधारी तलवारी आहेत. काय डेव्हलप करायचं त्या स्पर्शाची किमया आहे. आणि स्पर्श त्याच वेळेस चांगला होतो ज्यावेळेस भावना तशी असते. म्हणून व्यक्तीला, बाईला, पोरींना स्पर्श केला वाईट नसतं, त्याच्यामधून भावना कोणती ट्रान्समिट झाली त्याच्यात वाईट असतं. भावना काय झाली आणि तिच्यामध्ये निर्माण काय झालं. पण याचे आम्ही गुलाम आहोत. अनेकांना हे स्पर्श सोफा सेट का चांगला घ्यावा असं वाटतो सांगा. हा लाकडी तक्ता आहे, याच्यावर जर झोपलं तर काही बिघडतं का? का डनलॉपची गादी पाहिजे? का केरळची गादी पाहिजे? कारण मऊ स्पर्श पाहिजे. 50-50 हजारचे सोफा सेट घेतले जातात का? ते बसलं की असं इतकं दबतं आणि मग हाताला देखील नरम लागतं. स्पर्श मऊ, त्याची किंमत कशा करताय? मऊपणा. कारण दगडासारखे, लाकडासारखं सगळं आपलं अंग बसल्यानंतर नरम लागलं पाहिजे खाली. स्पर्श. श्रीमंती कशावर अवलंबून आहे? वस्तूला स्पर्श केल्यानंतर मऊ लागावं. म्हणजे मऊपणाचा स्पर्शाकरिता आम्ही किती गुलाम झालोत इंद्रियांचे. सोफा पाहिजे, चांगला पाहिजे. काहींना स्पॉन्डेलिटीज झाले, ते म्हणतात आम्हाला तुमची हे नको गादी. गादी छान आहे पण इलाज नाही, आम्हाला हे द्या. काय? कडक बिछाना, सतरंजी. दगडावर झोपतात, लाकडावर झोपतील, लाकडाच्या पलंगावर झोपतील, सतरंजी टाकून. कठीण स्पर्श पाहिजे, आवश्यकता म्हणून पाहिजे, आवड म्हणून नाही. आवड तर डनलॉपची, पण काय करावं? स्पर्शाचे आम्ही गुलाम आहोत. नाही, याच्यावर झोप येईन बरं का आम्हाला. घरी चांगल्या 2-2 गाद्या असतात वर, त्याच्यावर झोप येते. स्पर्शांची गुलाम आहोत. म्हणजे कारमध्ये देखील कसा सोफा आहे, त्या स्पर्शाचे आम्ही गुलाम आहोत. त्याच्यावर अवलंबून आहे आमचं सुख आणि दुःख. म्हणजे आमचे सुख आणि दुःख शब्दावर अवलंबून आहेत, स्पर्शावर अवलंबून आहेत. स्किनला छान स्पर्श पाहिजे. काहींचे स्पर्श नकोच वाटतात आपल्याला. काही पहा लोक असतात, ते बळजबरी आपल्याला स्पर्श करतात, हातात हात घेतात. हातात हात घेतला की वाटतं यांना आता दूर जावं, आणि तो हटकून हातात हात घेतो. हटकून काही नको वाटतं. पण आम्ही स्पर्शाचे गुलाम आहोत. कारण तो स्पर्शाचा गुलाम आहे ना, त्याला हवा असतो तुमच्यासारख्यांचा स्पर्श. तुम्हाला नको आहे पण त्याला हवा आहे. ह्या स्पर्शाकरता आम्ही काय काय करतो? इंद्रियांचे गुलाम. म्हणजे आम्ही अनावश्यक वेस्ट किती करतो? स्पर्श. मऊ व कठीण हे स्पर्श या विषयांचे 2 गुण आहेत. शरीराच्या वरील त्वचेस त्याचा स्पर्श झाल्यामुळे संतोषाला व दुःखाला कारण होतात. काही स्पर्श आनंद देतात, संतोष देतात, काही स्पर्श दुःख देतात. म्हणजे सुख आणि दुःख, शब्द नंतर स्पर्श. म्हणजे त्वचा देखील सुख दुःख देते. काही गाद्या अशा असतात पहा, ज्यांचा कापूस असा एका जागी झालेला आहे आणि त्याच्यावर झोपवलं, तो म्हणतो मी खाली झोपतो, मलाही चांगलं वाटत नाही. स्पर्श दुःख देतो. अरे गादी आहे ना, गादी आहे पण सतरंजी बरी टोचायला आहे मागून. स्पर्श चांगला तरी असावा, कोणालाही वाटतं. म्हणजे सुख आणि दुःखाला स्पर्श कारणीभूत होतात.